चालूच आहे खरं. नमस्कार मित्रो, आज आपण फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे म्हणजे पुणेमध्ये आलो आपण. पुण्यामध्ये येण्याचं कारण की हे जे तुम्हाला पाठीमागे दिसतं इथं बैल हा दुश्मन, मग दुश्मन असेल, उलट आहे, बजरंग, एक्का आणि अजून नाव आहे मलाच आठवण्यात येईल. तर ह्यांच्या गोट्यावरती आपण आलो. त्या गोट्यावरती येण्याचं कारण काय की बैल पळत्यात. अगोदर बैलांनी नाव केलंय, हिंदी केसरी बैल झाल्यात, पण आता सुद्धा चर्चेत बैल नाही किंवा बऱ्याच वेळेस मैदानात तिथे बैल दिसत नाही आणि मालक हे मला थोडंसं दिसत नाहीत मैदानात. मग खास मी घरी आलो. तर नमस्ते. काय तुम्ही थोडंसं दुर्मिळ झालाय मैदानात, तुम्ही बैल काय झालं, दुश्मन जुना बैल पोहायला केसरी मैदान, त्या मैदानात राहिला फायनल. आणि तिथून पुढं बैलांना जरा दुखापत झाली, अंगात बैल गुतला, पळून गेल्यानंतर पुढं पैसे बैल गुतला गेला, दुखापत झाली. 1 वर्ष झालं बैलाचं दुखणं काढते, पण दुखणं काही समजत नाही. 3 वर्ष 1-1.5 वर्ष झालं दुखणंच काढतोय बैलाचं. एक मैदान पडला की 10-15 दिवस बैलाचं दुखणं काढायचं, मग परत बैल पळायला नाही. त्याच्यावर थोडंसं दर सोडवते मैदानामध्ये. दुश्मन मैदान नसलं की एवढं काही येऊशी वाटत नाही का चला मैदानात असं काय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे नवीन खरेदी केली. एकटा टेम्पो जाता येतो, कुठं तुम्हाला टाइम दिसत मैदान. आता दुसरा 2-3 तुम्ही मैदानात, त्यामुळे ते मला आठवलं की इतके दिवस नव्हते आणि आता दिसते. जरा गॅप झाला, मग दुखापती म्हणून जरा गॅप झाला. बाकीची बैल होती, पण काय होते बैलांना पैर होत नाही. आपण जर म्हणजे दुश्मन ज्यावेळेस आदतमध्ये पळायचा, मग शिंदकेसरीची मैदानं मारली, चांगल्या बैलांबरोबर पळाला, पण त्याला जशी दुखापत झाली तशा मागच्या बैलांना कोणी म्हणजे आपण त्यांना बैल देऊन त्यांनी सुद्धा आपल्याला बैल दिले नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे बैल पळाला तरच पायरा आहे, पळाला तरच पायरा आहे, अन्यथा कोणी विचारत नाही. अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही ते आदतचं नाव काढून बरं झालं. दुश्मनने तुमचं आदतमध्ये नाव केलं. आदतमध्ये म्हणजे शरीर क्षेत्र ओळख दुश्मनने करून दिली. तुमची माझी ओळख म्हणजे तसा हा नाद आमचा 3 पिढ्यांचा नाद. बरं. म्हणजे माझ्या आजोबाकडे बैल होती, सुलत्यांकडे बी बैल होते, मी बैल घेतले, पण बरीच बैल घेतली, पण त्यात एकच दुश्मन लागला की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात ओळख करून दिली. आणि त्याला दुखापत झाल्या म्हणून जरा दर सोडवायची मैदानात. म्हणजे तुम्हाला चर्चेत आणलं ते दुश्मन म्हणजे तुम्ही पळाला असेल, कुठं फायनल घेतला असेल, पण ते तात्पुरती. पण दुश्मनमुळे तुमची काही स्वरूपी चर्चा. दुश्मनने 9-10 मैदान लागोपाठ एकच नंबर केला होता. आणि तिथं गेल्यानंतर मैदानाला ओपनच्या मैदानाला बैल राहत होता. तर दुखापत अशी झाली की ती काय सापडा नाही. कराडच्या डॉक्टरांकडे गेलो, तिथं बैलाचं पाय प्लॅस्टर करून आणलं. वर खुब्यात त्याच्या शिराचा प्रॉब्लेम होता, खाली गोटीत फ्रॅक्चर होता. ते सगळं करून आता कुठं बैल आता मैदानात थोडा आणतो. अजून बी आता नक्याला वगैरे सारखं लागायचं त्याला लागतंय का? आता आलंय कवरला बैल, म्हणजे एवढ्यात आता बैल परत पहिल्यासारखा पळताना दिसत, पहिल्यासारखा दिसेल 100%. म्हणजे थोड्या दिवसात आम्हाला दुश्मन गुलाला दिसेल. दुश्मन 1-1.5 महिन्यातच गुलाला दिसेल. मला दुश्मनचं सगळ्यात पहिलं मैदान तुमचं गुलालातलं सांगा. सगळ्यात पहिलं मैदान ते खासदार केसरी झालं होतं गुरसाळा तुमच्या इथं. तिथं त्यांनी 1 नंबर केला. मांगडेचा त्यांचा वजीर आणि शेवळ्याबांचा बावरे, ह्या गाड्या दुश्मनची गाडी त्यांच्यात सामना झाला होता फायनलला 1 नंबरचा. त्यावेळेस दुश्मन बरोबर कुठला पायरा होता? मुंबईतच आमची घरचीच गाडी होती. रमेश बनकरकडे होता पहिला दुश्मन. ते बाजू होता का? नाही, दुश्मन पण रमेश बनकरकडे होता सांगायला पहिला. त्याच्याकडं मुंबईचा एक बालमा म्हणून बैल होता. तो बैल आणि दुश्मनची घरचीच गाडी पळायची. लागोपाठ 6-7 खरं उजेडात आणलं त्या बालमानेच उजेडात आणि बलमाच गुरु म्हणा. दुश्मन खरेदी का केला तर बालमाच्या गाड्यात पळणार पहिलं आदत वाचलं असं दुश्मन, म्हणून आम्ही ते खरेदी केलं. त्या मला म्हणजे स्पीड एवढं होतं त्याला, आणि त्याच्या गाड्यात आदत वाचलं त्याच्या एवढं पळतंय, म्हणून आम्ही दुश्मन खरेदी केला. आणि तीच गाडी आम्ही 6-7 मैदानात कंटिन्यू आहे. त्या दोघांनीच पहिली बुलेट कोरेगावला बुलेट जिंकली, केळगावला 1 नंबर केला. अशा बऱ्याच ठिकाणी नामांकित मैदानात 1 नंबरची मानकरी झाली. मग त्यानंतर दहीगावचे सुंदर बरं पळाले. अशा बऱ्याच बैलांबरोबर पळालो. नंतर बक्कासूर किती मैदान झाले? बाकासूर बरोबर दुश्मनचे 2 मैदान झाले. एक डोरलेवाड्यात पळालो आणि एक कोरेगावला पळालो. कोरेगावला 1 नंबरच केला. नाही, फायनलला पात्र झाले. आणि मग तुम्ही शिंदे केसरीच्या पोळ्याच्या मैदानात गेल्यानंतर दुखापत झाली ना? पोळ्याच्या मैदानात गेलो. पहिलं गट पळालो तिथं बैल पुरला नाही आम्हाला. त्यावेळेस डबल बैल पळायचे. बरं. तर ते देवदत्त पाटील महाकाल म्हणून एक बैल होता.
त्याची आमची जुनी गाडी पळायची ते बी आता संबंध घातले आम्ही दोघांनी बैल दिली ती फोडून. तर ती बैल त्यांनी बी गटाला मार खाल्ला होता. ही बैल परत आम्ही एखाद आणली पळालो, परत गट पळालो, सेमी बारून फायनल सुद्धा 1 नंबर झाला. आणि पुढे जाऊन गाड्या जरा अंधार झालता, गाड्या गुतले, ह्याचा पाय दुसऱ्या बैलाच्या टांगत तिथं खाली फ्रॅक्चर झाला पाय. तिथनं मग सगळं स्टॉपच झालं. तेव्हापासून आज साधारणतः 17-18 महिने झाले का? 16-17 महिने झाले. ते दुखापतच चालू. त्याच्यावर नाव चर्चेत दिसेल, पण आता बैल 90% कवर आहे. येणाऱ्या 15-20 दिवसातच तो तुम्हाला चर्चेत दिसेल दिसेल. आता तुमच्याकडे असणारे गोट्यावरती म्हणजे इथं असतील, बाहेर असतील, रमेश अजून सांभाळायला ती बैलांची नावं सांगा मला. दुश्मन आता इथं या गोट्यावरती दुश्मन आहे, बुलेट आहे, बजरंग आहे आणि एक्का आहे. आणि रमेशकडे चॉकलेट आणि 2 वासरे आहेत. बरं, म्हणजे टोटल तरी 6 आहे. 6-7 बैल आहेत. तर आता हे चालू असताना आता एक्क्याने परत तुम्हाला थोडंसं चर्चेत आणलं पुशेगावच्या मैदानापासून. हो, काय झालं आता हे दुश्मनचं हे झालं म्हणून पहिलं भेटत नव्हतं, काय नव्हतं म्हणून एक्का तासा आमच्या सासऱ्यांचा होता. नाव घ्या, शेठचं नाव सांगा. उमेश हरपळे, रुपेश कुटे आणि आम्ही डोरे. आता ते म्हणजे तुम्हाला तिघात आता ते बैल आहे. मग एक्केने परत म्हणजे ते दिवस आणले, परत चालू केलं. आता येणार तुम्हाला थोड्याच दिवसात एक्केची दुश्मनचीच गाडी पळताना दिसत. घरचीच गाडी. आता काय होते, आपला बैल चर्चेत नसल्या म्हणून पैरच होत नाही, त्या शरीर क्षेत्रात बैलच भेटत नाही. त्याच्यामुळे आता घरचीच गाडी हाणून परत गुलाला देण्याचं चाललंय आमचं. आता उमेश मैदानात नसतात, परंतु माझ्या मते जावायला थोडस सासऱ्याचं नाव परत चर्चेत सुरू झालं. तर आता एक्का तुमच्याकडे आल्यापासून म्हणजे तुमच्या दावणीला आल्यापासून मग परत एक्काच किती गुलाल? एक्का आता आपल्या दावणीला म्हणजे आपण हे केल्यापासून मला वाटतं 2 महिने झाला असतं. 2 महिन्यात 5-6 महिन्यात एक्का राहिला. आता ते 2 महिन्यानंतर काय झालं, कडन लागले म्हणून थोडंसं आतली बैल ती 19-20 होत राहतं, कुठं लागल माहित नाही, किंवा एखाद्या वेळेस बैल नेहमीच असतो पण का भरतो. काय 2 मैदान गेली आमच्याकडून बाबा, एकाचं नियोजन कळत पर्यंत. त्यानंतर आता 4-5 मैदान कंटिन्यू फायनल राहिले. बजरंगचं कसं काय? बजरंग पण आता 2-3 मैदान फायनलला राहिलं कंटिन्यू. पण त्याचा विषय काय, तो तिकडं गोड्या व्हायला तिकडनं खरेदी करायला. तर तिकडचं बैलाचं इकडं काय होतं, आपल्याकडे 1-2 महिने बैल चांगला पोहोचतो. त्यानंतर बैल थोडासा कमी होतो तिकडचे, परत त्याला सवय असते प्रत्येक त्याच्यामुळे आता मी 15-20 दिवस बैल तिकडे सोडलेला आहे. येईन एक 15-20 दिवसांनी परत त्याला कंटिन्यू आपल्याकडे ठेवलं की ते नियोजन झालं म्हणजे ते व्यायामासाठी तिकडं असं फिरवत राहिलं ते चांगलं असतं. त्याच्याबरोबर आता बुलेट तर दिसतच नाही मैदानात. बुलेटचं थोडंसं काय झालं, बैल स्पीडच लावा एवढं, म्हणजे जशी आपल्याला अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या मानाने स्पीड लावा ना. पण ह्या सगळ्यांचा गुरु म्हणलं तर बुलेटकडे बघायचं. म्हणजे कोणाला जर समजा वायबल कुठला बैल झाला तर ते बुलेटच्या गळ्यात घातला तर त्यांनी सरळ द्यायचं. आणि थोडंसं होतच 19-20 होतं बैलांचं शरीर क्षेत्रात, फेरं द्यायचं म्हटलं, अवताला चालवायचं कशाला. तर सगळ्यांचा गुरु असेल तर ते बुलेटच. मग ते एक्का असो ना, दुश्मन असो ना, कुठलाही बैल असो, बुलेट बरोबर पळवला की विशेष सांगतो. आता बुलेट जरी चर्चेत नसला तर म्हणजे माझ्या मते आता बघण्यात आलं माझं की ह्याला चर्चेत आणत तो स्वतः येणार. त्याला स्पीड आहे सगळे, पण कसं होतं आता एवढी सगळी 6-7 बैल सांभाळायची, त्यांना एक कोणतरी हेडमास्टर पाहिजे ना, किंवा त्यासाठी बुलेटचा उपयोग करून त्याच्याकडे जास्त लक्ष नाही. तसा तो बैल बी राहणार, पण त्याला त्या पद्धतीत सगळ्या बैलांना नियोजन करायचं म्हणलं जुळून येईन एवढं. आता कसं झालंय, आता परत मध्ये खरेदी घेतलेली चॉकलेट बघतायच की तुम्ही, आता चांगला पोहोचतोयच तो. आता उद्या जर घरचीच गाडी आणायचा दुश्मन चॉकलेट कोण उर्वरचं मैदान आहे उद्या, तिथं घरचीच गाडी दिसेल, तो बी बैल पोहोचतो चांगला. आता मध्ये फायनलला राहिला ते, म्हणजे पायऱ्या घरची गाडी मारणार. हो, पायराच पाहिजे, त्याच्यात घरचीच गाडी पळवा म्हणलं. म्हणजे काय बैल सध्या चर्चेत नाही म्हणून पायरा व्हायला, चर्चेत नाही म्हणून बैल पायरा व्हायला. मग बैलाला स्पीड तेवढंच आहे. स्पीडच्या बाबतीत काय, आता मी एका बरोबर हाणतो म्हणजे स्पीडला काही कमी नाही. पण मध्ये जे लागालागी झाली दुखापतीतून बैल कमी जास्त झाला, त्याच्यावरून लोकांना सामून बैल भेटत नाही. मग आता आपली घरचीच गाडी पळवल्याशिवाय आपल्याला दाखवून द्यायला पाहिजे ना आपण पोहोचतो. बरोबर जेव्हा लोकांना पळल्यावरच कळलं नाही का आता हा बैल परत पळायला लागला दिलं, म्हणलं आपलं घरच सामून काय होईल ते होईल. आणि ते बरोबर आहे की आपली गाडी किंवा
ज्यावेळेस पायरा करत असताना बी खालच्या नंबरातले बैल घेऊन ज्यावेळेस आपण बोलायला जाऊ तर ते लोकांच्या नजरेत येणार तेच होते. त्याच्यावर म्हणलं आता आपल्या घरचेच बैल जर एवढी पळत असतात आणि आपल्याला जर कमी बैल घेऊन जर आपल्याला जर पळावं लागलं असेल दोन्ही बैलाला तर आपली दोन्ही हाणून बघू ना घरचेच, काय अडचण आहे तेव्हा. तर तुम्ही आता हे शहर क्षेत्रात आलाय, तुम्ही सांगितले की माझ्या आजोबांच्यापासून आलाय. पण आता हा छंद करत करत हा व्यवसाय मिळत नाही, हा बैलगाडीचा छंद. तर हा छंद करत तुम्ही कुठला व्यवसाय करता, काय अजून तुमच्या व्यवसायाचं सोडून? आता हे पहिलेच्या काळात म्हणजे काय चोरूनच बिनचोडी वगैरे पळून म्हणजे नाही का ऊसा बांधाने पळावं लागायचं. तर त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 10-11 वर्षाचा गॅप होता. तर माझं वैयक्तिक मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं कंस्ट्रक्शन चालू असतं. वडिलांचं पाण्याचं पंप आहे, आमच्या पेट्रोल पंप आहे, आमचे वॉटर सप्लाय बिझनेस जुना पहिला सगळ्या स्टार्टिंगचा बिझनेस वॉटर सप्लाय. त्यानंतर माझं कंस्ट्रक्शन चालू असतं, बंधूचा पंप आहे. आणि हा शोक आपला वडिलोपार्जित आल्यापासून बैलगाडी क्षेत्र आपण चालू ठेवलं. आमच्या दावणीला मलाच नाही, वडिलांना बी कळत नाही की बैल नाही दावणीला. बैल हा कंटिन्यू हायच, बैल नाही असं कधीच नाही, बैल हायच, पहिल्यापासून बैल हायच. मग पहिलं कसं व्हायचं, आता संदीप काका आहेत आमचे, इथं संदीप काका त्यांची आमची गाडी 7 वर्ष पळत होती, एकच गाडी कंटिन्यू 7 वर्ष. म्हणजे ती फायनलला राहू अगर नाही राहू तीच गाडी पळणार. पण आता तसं दिसत नाही ना कोणाचंच नाही. तेच होते, एक गुलाब तुटला किंवा गाडी कुठं मारता एक गुलाब नाही, एक नंबर झाला तर दुसऱ्या अड्ड्यात ते बैल भेटत नाही. आता एक नंबर जरी झाला ना तर आपण दुसऱ्या अड्ड्यात केलं तर मात्र आमचं नियोजन झाले. अशी परिस्थिती आली आता चालूला. मग आता काकांची तुमची गाडी 7 वर्ष पळाली, मग तो जी शब्द होता म्हणजे शब्द माणूस दिला की ती पळवायची, तो आता राहिलाय का? नाही राहिला. आता काय झालंय, रोज लोकांना नवीन पहिलं लागतात. गाडी पळती कशी, गाडी पळली पाहिजे कशी, खालनं नरमादी गाडी पळली पाहिजे, खालनं तो बैल पळला, वर बैल पळला पाहिजे. आणि बैलाचा दिवस असतो तो काही रोजच पळणं असं ना, त्याचं काय दुखतंय काय होतं ते आपल्याला कळत नाही. एखाद दिवस बैल कमी जास्त पडला की नाही तो बैल इजलाय, ते पळतच नाही, परिस्थिती जास्त झाली त्या शहरी क्षेत्रात. त्याच्यावरून थोडंसं काय होतंय, पहिलं भेटायला ताप होतो. त्याच्यावरून आता मी हल्ली परत काकाची वजीरची दुश्मनची गाडी सोमेश्वरला बोलवत राहिली. आता त्या काकाने बी नवीन खरेदी केली, आता चालले आमचं परत एकाची त्याची जुळत गाडी, चांगलीच गाडी पळून ती गाडी पडली ना कंटिन्यू तीच गाडी दिसत. काका बी तसंच काही शब्दाचा पक्का येते, त्याच्यावर काय अडचण यायची नाही. काकांना मी काय भेटतोय कसं आहे, जे माणसं धरून कशी ठेवायची, माणसं जपायची कसे, तर ते काकांच्याकडून शिकावं. बरं आता त्याचबरोबर आता काय झालं, आता तुमचं गोट्यातलं नियोजन असू द्या, मैदानातलं नियोजन असू द्या, हे कोण करतं? गोट्यातलं तसे 3 जण आहेत, ते जसे की मानसी म्हणून एक ऋषी म्हणून असे 3 जण गोट्याचं नियोजन वैरण काय असेल ते सगळे करतात. मग इथून बैल नियोजन बारामतीचे काही पोरे रमेश चिकन बाकीचे पोरे ती नियोजन करतात. आमचं तेजस ते नियोजन करतो. इथून बैल भरून याची जबाबदारी सगळी याच्यावर तेजाकडे जाऊची. पण आता तुम्ही थोडंसं बोलला की रमेश विषयी, तसं तुमच्याकडे आता मी बघतोय, आता मी 3 वर्ष झालं मी बघा की तुमच्याकडे जी माणसं आहेत ना, म्हणजे उदाहरणार्थ तुमचं रमेशचं संबंध आहे तर ते बी कंटिन्यू आहे, आणि जे तुमचं माझं संबंध आहे ते कंटिन्यू. म्हणजे तुम्ही सुद्धा एकदा माणूस आपल्या जवळ आला तर शहरी क्षेत्रात कसं आहे, आज माझा बैल पळतो उद्या तुमचा पळतो, ह्याच्यात माणूस की पाहिजे माणसाला. माझा बैल सांग, तुम्ही मला बैल मागितला होता, मी काय म्हणतो 100% मी बैल देणार. तुम्ही कुठल्याही बैला हट्टा तो बैल मी तुम्हाला देणार. तुमचा पळू अगर नाही पळू, संबंध जपाय पाहिजे ना शहराच्यात. आज माझा 1 नंबरला पळला ना, दुश्मन माझा 1 नंबरला पळत होता, लागा झाली काय झालं, आज बैलाला पहिलं गाठा. हे दिवस प्रत्येकावर आहेत, त्याच्यावरून संबंध पहिले जपतो मी, कुणाला दुखवत नाही. तू जर पळणार असो नसो माझ्याकडे बघ, खालच्या फळीपासून वरच्या फळीपर्यंत बैल तुझा कुठल्याला सूट होतं त्याच्याबरोबर पळ, पण संबंध जपून ठेवलं तर मग काहीतरी पुढं तरी उपयोग येतात. हा नाही, त्याच्यावर मी काय तो विषय काढला की एखाद्याकडे बैल सांभाळायला दिला किंवा त्याच्यामुळे पार्टनरशिप शिकली तर ते लगेच थोड्या दिवसात काहीतरी ते होतं. तसं रमेशचं तुमचं बऱ्याच दिवसापासून ते कंटिन्यू चालू आहे. काय जातं दुश्मन घेण्यात बैल घेण्यात रमेशचं म्हणजे त्याने मला सांगायचं की हा बैल घ्यायचा, मी ते बैल बी बघितलेला नसतो की पोहतोय किती का पोहतोय का नाही. आता ते चॉकलेट, आता तुम्ही विषय काढला खरेदी केले चॉकलेट, त्याने मला सांगितलं फक्त हा बैल घ्यायचा आपल्याला बैल चालतोय. बैल खरेदी करून मी महिन्याने बैल बघितला की हे चॉकलेट महिन्याने बैल बघितलं की हा चॉकलेट आहे, मैदानात पोहतोय म्हणून एवढा विश्वास. म्हणजे त्याचा बी आपला विश्वास, आपला त्याचा विश्वास. पण असं काय नाही की
आणि त्यामुळे माणसं त्यामुळे माणसं टिकतात. आणि थोडंसं कसं होतं उद्देश होत असतं मैदानात, कधी निवेदन हे झालं ते तर सर पुढच्या मैदानात चांगलं होत येते करून दुःख व्हायचं नाही कोणाला क्षेत्रात. एक थोडंसं एक 5 मिनिट मी तेजीशी बोलतो. तर थोडासा तुझा परिचय दे. परिचय काय असतं गोट्यावर असतं म्हणजे सगळं आम्ही शेतचं नियोजन करू. आता आम्ही शेतकरी किती वर्षापासून आहे? आता वर्ष झालं. वर्ष झालं. सगळ्या बैलाचं नियोजन म्हणजे सगळे देखभाल बी. आणि बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही बघितले की आपली गाडी कुठं पळवायची, हिता आहे गाडी हे सांगतो तुम्हाला. आणि काय काय पहिले बी आलं तरी सांगतो तुम्हाला. म्हणजे इथनं गोट्यातनं बैल सोडला परत गोट्यात बैल असतोपर्यंत ह्याची जबाबदारी. म्हणजे कुठल्या गटात हाणायचं आहे, पुन्हा बरं हाणायचं आहे, तेव्हा ड्रायव्हर कोण सगळं कोणती सगळं तेजेच मग आपण बघायचं नाही. ते परत बैल इथं आल्यानंतर मग दुसऱ्या शेवटी तुझं हे असं असं झालं ते पुढच्या म्हणजे खरं बघितलं तर मैदानात तुम्ही फक्त नावाला असतो. सगळं हेच बघतात आपण फक्त मैदानात बघू आपला बैल कसा पोहतोय, पुढच्या मैदानात त्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे एवढंच बघण्यासाठी आपलं लांब थांबून बघायचं. पुढच्या असं असं झालंय आपल्याला हे नको की 100% ते सुधारणा होती त्याच्यात. ते काय सांगायचं बरोबर आहे. बोलत नाही असं कॅमेऱ्याच्या बाहेर तू बोलतोय पण कॅमेरा समोर जरा बोल. आता मी बघितलं बैल सोडत असताना प्रत्येक बैल आता बैलापाशी माणूस जायसाठी भेटतो. तू एकटा सगळ्या बैला एकट्याने सोडलं एकटा सोडलं तिकडे बांधलं. तेजसचा विषय कसा आहे, तेजसला आई वडील नाही तर जे काय ते सगळं आम्हीच बरं. त्याच्यानंतर इथं 24 तास इथंच बैलांनी सोडून तो 1 मिनिट सुद्धा बाहेर पुढे जात नाही. म्हणजे त्याचं काय काम हे ते जे काय असेल ते गोट्यातच काय असेल त्याच्यावरून बैल त्याला कुठलाच मारत नाही. आम्हाला बैल जवळ येऊन देत नाही पण त्यांनी असं एक डाव पण लावत नाही. मोकळाच बैल घेऊन जाणार एवढा जीव लावतोय बैलांना बैल बी त्याला जीव लावतो. बैल बी त्याला जीव लावतात. तेजस आता काय सांगतील तुला, आता ही सगळी बैल आहे तर बैल चर्चेची तू जातो पण तुला काय वाटतं की आता तुझा चर्चेत आणणारा बैल कुठला? चर्चेत काय आता सगळेच पाहतात. आता येणाऱ्या काळात दुश्मन गाडल्यात चालू होतं, थोडं गाडल्याकच होतं दुश्मन. आता पायाचे दुखापत झाले, येणाऱ्या काळात दुश्मन दिसत आणि एकट्याला पळतोय. बजरंग आता तिकडे पाठवलं लागोपाठ 2-3 अड्डे राहिलं बजरंग. आता येणाऱ्या काळात ही 3 बैल दिसते ना उजेडात नाव येणंच परत चालू तर आता परत उजेडात नाव येणार. पण मी आता असं बघतोय का तू वर्ष 6 वर्ष झालं समजा आला बरोबर आहे. पण आम्ही शेट आम्हाला नाही भेटलं तू भेटला तर तू जी बोलत तीच परत आम्ही फोन केला तर आम्ही शेट तेच बोलताय. तर हे बरोबर कसं काय शक्य आहे की दुसऱ्या मिनिटाला आम्ही शेटला फोन केला ना तरी ते म्हणतात तेशी बोलला का तुम्ही असं सांगितलं का तुम्हाला? हो आता आमचं बोलणं होतच असतं. आता जे काय असं नसतं आमच्या दोघांचं बोलणं असतं काय जे काय असतं ते पुढचं मागचं सगळं काय उद्या पुढं पळायचं काय गाडी मारणार विचारणार उद्या हा बैल पळवायचा नियोजन केलं फक्त आम्ही शेतकरी हा म्हणलं का तिथं पळायचं तर पळायचं. मी सेट बघितलं असं तुम्ही फोन केला मी काय सांगतो तुम्हाला किती दिवशी बोलणं झालं आता काय अडचण नाही. आता जसं मैदानात हे असतात आमच्या बाकीचे जे काही धंदे पाणी त्याच्यामुळे मैदानात काही सारखं येऊ शकत नाही मग बाकीचे इकडे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे यांनी एकदा शब्द दिला मग ते काही तुम्हाला मग काय म्हणतात काही असो पोरांचा एकदा शब्द गेला आणि त्या शब्दाला शब्द पाळायचा. मग ते तिकडे गाडीने मार खाऊ नाही तर बोलायला राहू ते पुढचं पुढं. आणि एकदा शब्द दिला की शब्दाला पक्क करायचं. शब्दाला पक्क करायचं. बरं त्याचबरोबर आता बोलता बोलता थोडंसं आठवलं आणि मला थोडं निरीक्षणातलं बी जाणवलं आता का माणूस म्हणतो की प्रत्येक गोष्टीला का नाही की घरची साथ असावं लागते. तुम्हाला घरची साथ आहे 100% बरोबर आहे. पण आता गृहलक्ष्मी एक आली तुमच्याकडे आणि झालं ना काय खरोखर मी सांगतो तुम्हाला गृहलक्ष्मी आल्यापासून तुमचं लक्ष्मीचं थोडं चेंज ही झालंय की चर्चा नव्हती की थोडी थोडी चर्चा चालू झाली आणि म्हणजे त्या लक्ष्मीचा पायगुण नक्कीच आहे तुमच्या पाठीमागे है ना. तुम्ही बोलत नाही ते नाव काढल्या बोलणार. बरं आता वडिलांचं कसं काय नियोजन असतं या बाबतीत? वडिलांचं रोज 2 राऊंड असतात सकाळी एक आणि संध्याकाळी. म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगतो आजोबा पण जवळपासून नाद आले तर वडिलांना सुद्धा नाद आहे पण बाकीच्या बिझनेस म्हणून त्यांना काही जास्त हे करता येत नाही येता येत नाही. पण सकाळ आणि संध्याकाळ ते व्यवस्थित सगळं झालंय का खुराक व्यवस्थित खाल्लाय का बैलांनी कोणी खुराक नाही खाल्ला काय झालं
हे मला बघायचं लागत नाही, सगळं वडीलच बघतो. बरं बरं बरं. म्हणजे इथं आल्यानंतर ते जर पुढल्या बैलाने काय झालं, पुढली गाडी लागली होती, पुढून गाडी लागली का आपला बैल पळला नाही, मग त्यांचा व्यायाम घेण्यासाठी यांना मार्गदर्शन सगळं वडिलांचंच असतं. बरं बैल हावताला आणायचा हे काय सगळं मार्गदर्शन हे वडिलांचंच. मग आपण फक्त नामदार आहेत, मागचं सगळं कष्ट यांच्याकडनं करून गेला वडीलच. बरं बरं. आणि थोरल्या बंधुराजचं कसं काय? थोरले बंधुराजी काय आमचे थोरले बंधुराजे पोचले का? पेट्रोल पंप त्यांचा व्यवसाय. पेट्रोल पंप कंस्ट्रक्शन मध्ये असतं आम्हाला सहकार्य करायला. या की दादा मैदानात कधीतरी गेले? मैदानात जास्त नसतात ते, थोडंसं व्यापामून नाही येता येत जास्त, पण असतात वरच्यावर जवळच्या मैदानाला असतात. जवळच्या मैदानात बोलायला असतात, बोलायला असतात तर कॅमेरा समोर येत नाही. थोडीशी आपल्या सरावाने आला थोडी चर्चा झाली, मला ज्यादा चर्चा करायचीच नव्हती, मी इथं थांबतोय. परंतु मला लवकरात लवकर आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांचे असेल किंवा आपले तुमचे दुश्मनचे चाहते असतील, आता एक्क्याचे चाहते असतील, म्हणजे प्रत्येक बैलासाठी चाहता वेगवेगळा असतोय, तर ह्या सगळ्या चाहत्यांची एक इच्छा असेल की लवकरात लवकर तुम्ही गुलाला दिसावा. एका गुलालात आता येणार आहे, पण मला दुश्मन बी गुलालात दिसावा. आणि ऐका, मी दुश्मन 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 म्हणतो, लोक दुश्मन म्हटला की खरोखर दुश्मन असतो, तर हा दोस्त आहे आमचा, आणि तो दोस्त आम्हाला गुलालात पाहिजे. 100% त्याचा आमचे प्रयत्न तेच आहे. आणि लोकांना मला प्रेक्षक वर्गांच्या आशीर्वादाने बैल पूर्णपणे कव्हर झालेला आहे. त्याच्यामुळे बैलाची तीच गती आलेली. आता फक्त बैल पाहिलं पाहिजे अंधारात, म्हणजे आम्ही जे फेरे काढतो, जे मैदानात गटाला येतो, तुम्ही बघितलं असेल गट टाकायला जागा नाही बैलाची. आणि फायनल मग सेमी थोडंसं बैल न पुरल्यामुळे त्याच्यामुळे बैल अंधारात येतो. आता दोन्ही खांदे कडचा पायरा करून तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात दुश्मन बोलायला दिसत निश्चित दिसेल. त्यासाठी शुभेच्छा असतील, त्यासाठी आमचं सहकार्य असेल आणि तुमचंच आमच्यावरती लक्ष राहू द्या. आणि आता म्हणून तर आम्ही या क्षेत्रात रोज आपण इकडे आता इथून कळलं की तात्या तिथं आहेत. मैदानाचं लोकेशन असू द्या, मैदान पुढे हे असलं, तात्या असल्यानंतर आम्हाला काही टेन्शन नसतं तिथं की बाबा तात्या आपली बैल आलेली आहेत, तुमचं लक्ष असतं. असंच लक्ष राहू दे, फक्त पोरं असतात. हे काय मी फक्त माझं कर्तव्य करतो, मी सहकार्य करत नाही, कर्तव्य माझं पार पाडतोय आणि त्यातून तुम्हाला सहकार्य होतंय. पण हे तुम्हालाच नाही तर माझं अनेक आता 200 लोक माझ्या ब्रॉडकास्टिंग ग्रुपवरती आहेत आणि ते 200 लोकांना मी लोकेशन देतो. बरंच सहकार्य होतं. काय होतं आता 200 म्हणतो 2000 ते म्हणलं 200 कसे 2000. तर असं सहकार्य राहू द्या, आमचंही तुम्हाला सहकार्य असेल. आणि आपण गुलालाची लवकरच मुलाखत घेऊ, हे करून आपण इथं थांबूया. तर धन्यवाद.